क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 6 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न येणाऱ्या UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. आपण चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असे महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, 28 फरवरी 2026 रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानातून किती चिते आणण्यात आले? तर टोटल 9 चिते आणण्यात गेले. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. भारताची पहिली AI सक्षम कौशल्य गणना म्हणजेच स्किल सेन्सेस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सक्षम कौशल गणना शहर मुंबई उपनगर वेस्ट वार्ड. विशेषतः म्हणजे भारताची पहिली AI सक्षम कौशल्य गणना आहे. उद्देश्य तरुण कौशल्यांच्या ओळखून त्यांना रोजगाराशी जोडणे. व्याप्ती 55,000 घरामध्ये 18 ते 40 वयोगटाच्या तरुणांचं सर्वेक्षण करण्यात आला. तंत्रज्ञान AI आणि GIS मॅपिंगचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. तर ही खूप महत्त्वाची गणना आहे. तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 अनुसार बालपणीच्या लठ्ठपणाच्या बाबतीत भारत जगात कितवा क्रमांक आहे? तर भारत चीनच्या नंतर दुसरा क्रमांक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 भारताची स्थिती काय? जागतिक क्रमांक भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन नंतर. चीन पहिल्या क्रमांकावर आहे. आकडेवारी 41 दशलक्ष म्हणजे 4.1 कोटी मुलांचं BMI अधिक आहे. त्यापैकी 14 दशलक्ष मुले लठ्ठ आहेत. वाढीचा वेग बालपणाच्या लठ्ठपणात वार्षिक 5% वाढ आणि जगातले सर्वाधिक वेगवान वाढीपैकी एक आहे. भविष्य 2040 लठ्ठ मुलाची संख्या 20 दशलक्ष जाण्याचा अंदाज पण 2040 पर्यंत आहे. तर ही खूप महत्त्वाची इंडेक्स. त्यानंतर पुस्तकबद्दल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर महात्मा गांधी अ ग्रेट कम्युनिकेटर हा पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर धीरज काकडिया. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. तुम्ही फ्रंट पेज पाहू शकता. महात्मा संवाद के अद्भुत साधक म्हणजेच महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर. तर विद्यार्थी मित्रांनो हा त्याचा फ्रंट पेज आहे आणि लेखक कोण आहे? डॉक्टर धीरज काकडिया. यानंतर पुढला प्रश्न, लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्डसाठी नामांकन मिळवणारा जगातला पहिला महिला क्रिकेट संघ कोणता ठरला आहे? तो भारताचा महिला क्रिकेट संघ ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाचा जागतिक सन्मान पहिलीच वेळ आहे. लॉरेन्स नामांकनासाठी निवड झालेली जगातली पहिली महिला क्रिकेट संघ आहे, कारण 2025च्या ऐतिहासिक ICC महिला विश्वकप विजेता भारतीय क्रिकेट संघ आहे. महिला श्रेणी लॉरेन्स वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकित. निकाल विजेता 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नॉन CT आधारित रोबोटिक गुडघ्याची शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करणारे भारताचे पहिलं सरकारी रुग्णालय कोणते? तर भारताचे पहिलं सरकारी रुग्णालय एम्स दिल्ली म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. नॉन CT आधारित रोबोटिक गुडघ्याची शस्त्रक्रिया प्रणाली सुरू करणारा भारताचे पहिलं सरकारी रुग्णालय सफदरजंग रुग्णालय नवी दिल्ली येथे आहे. रुग्णालय कोणतं आहे? सफदरजंग रुग्णालय नवी दिल्ली एम्स दिल्ली. तंत्रज्ञान नॉन CT आधारित रोबोटिक आर्थोप्लास्टी म्हणजेच गुडघ्याची शस्त्रक्रिया. फायदा रेडिएशनचा धोका नसते आणि शस्त्रक्रियेच्या अधिक अचूकता याच्यामध्ये असणार आहे. प्रणाली कमी वेळात वेदनारहित आणि जलद रिकव्हरीसाठी ओळखली जाते. तर ही याबद्दल माहिती.
त्यानंतर पुढला प्रश्न, 11वा रायसीन संवादाचे प्रमुख पाहुणे अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत? तर हे फिनलंड या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. नुकतीच 11वी रायसीन संवाद म्हणजेच रायसीन डायलॉग दिल्ली येथे पार पडलेली आहे. रायसिना संवाद 2026. प्रमुख पाहुणे अलेक्झांडर स्टब, फिनलंडचे राष्ट्रीय अध्यक्ष. कालावधी 5 ते 7 मार्च 2026. स्थळ नवी दिल्ली, भारत येथे. विषय काय आहे? संस्कार, असर्शन, अकॉमडेशन अँड ॲडव्हान्समेंट ही विषय असणार आहे. उद्घाटक कोण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायसिना संवाद 2026चं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रचार जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5 मार्च. 5 मार्चला आपण हा दिवस साजरा करतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रचार जागरूकता दिन, इंटरनॅशनल डे फॉर डिसर्ममेंट आणि नॉन प्रोलिफरेशन अवेअरनेस दिवस 5 मार्चला आपण साजरा करतो. उद्देश निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसाराबाबत जनजागृती करणे. प्राधान्य जागतिक शांतता आणि सुरक्षा मजबूत करणे. पार्श्वभूमी संयुक्त राष्ट्र महासभा UNGA 2022 मध्ये या दिवसाची स्थापना केली. त्यानंतर पुढला प्रश्न, गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापिक संचालक म्हणजेच CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दीपक गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण, अस्मिता लीग उपक्रम कोणत्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेला आहे? तर तो आंतरराष्ट्रीय महिला दिवस या निमित्तानं उपक्रम जाहीर करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. अस्मिता लीग निमित्त आंतरराष्ट्रीय महिला निमित्त 8 मार्च. उद्देश क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे. व्याप्ती देशभरात 250 ठिकाणी स्पर्धा असणार आहे. सहयोग खेलो इंडिया अँड माय भारत प्लॅटफॉर्म येथे सहयोगी असणार आहेत. घोषणा केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी ही घोषणा केली. त्यानंतर पुढला प्रश्न, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर हे स्पेन बार्सिलोना इथे करण्यात येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026, स्थान बार्सिलोना स्पेन, फेराग्रीन विया इथे. तारीख 2 ते 5 मार्च 2026. स्वरूप जागतिक मोबाईल आणि टेक प्रदर्शन. मुख्य भर 5G 3G AI आणि नाविन्यपूर्ण गॅजेट याच्यावर भर असणार आहे. तर ही मोबाईल काँग्रेस बद्दल माहिती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज घेतो तिथे एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ब्रँड अम्बॅसिडर खूप महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर सर्वात आधी क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अम्बॅसिडर रोहित शर्मा, ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे ब्रँड अम्बॅसिडर. नुकतंच ICC T20 विश्वचषकच्या फायनलमध्ये भारतानं प्रवेश केलेला आहे. भारतानं इंग्लंडला हलवून ICC पुरुष T20 विश्वचषकमध्ये फायनल फेरीमध्ये त्यांनी आपली धडक मारलेली आहे. दुसरे आहे नीरज चोपडा, एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोल BPCLचे ब्रँड अम्बॅसिडर. मनू भाकर, केंद्रीय बंदरगाह, जहाज बांधणी आणि जलमार्ग महामंत्रालय याची ब्रँड अम्बॅसिडर. स्मृती मंदना, बाटा स्पोर्ट पॉवर यांची ब्रँड अम्बॅसिडर. सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राचे स्माईल अम्बॅसिडर स्वच्छ मुख अभियान. विराट कोहली, प्युमा, HSBC आणि IQOO मोबाईलचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. PV सिंधू, फिट इंडिया मुवमेंट आणि विजा यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. त्यानंतर आपण सरकारी योजना आणि मोहीम यांचे ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. अमिताभ बच्चन, GST, दरवाजा बंद अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. करीना कपूर खान, युनिसेफ इंडियाची नॅशनल ब्रँड अम्बॅसिडर आहेत. आयुष्मान खुराना, युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत आहेत. दिया मिर्झा, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची सदिच्छा दूत आहेत. पंकज त्रिपाठी, कृषी नेटवर्क आणि निवडणूक आयोग यांचे नॅशनल आयकॉन आहेत.
त्यानंतर आपण मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख नियुक्त्या पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अँबॅसेडर आहे. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार. आलिया भट गुच्ची या जागतिक लक्झरी ब्रँडची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर आहेत. श्रद्धा कपूर युरेका फोर्ब्स यांची ब्रँड अँबॅसेडर आहेत. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंदाय या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यानंतर आपण राज्यस्तरीय ब्रँड अँबॅसेडर पाहूया. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर आहे. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसेडर आहे. संजय दत्त अरुणाचल प्रदेशचे ब्रँड अँबॅसेडर आहे. गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यानंतर आपण इतर ब्रँड अँबॅसेडर पाहूया. मालदीव पर्यटनचे कॅटरीना कैफ हे ब्रँड अँबॅसेडर आहेत. फिट इंडियाचे आयकॉन यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? आयुष्मान खुराना. मानसिक आरोग्य यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? अभिनव बिंद्रा. झारखंड राज्य पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? महेंद्रसिंग धोनी. ऑस्ट्रेलिया पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? सारा तेंडुलकर. ओडिशा हातमाग याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया यांची ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? करीना कपूर. आणि थायलंड पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? सोनू सूद. त्यानंतर MP पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र यांची ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? रश्मिता मंदना. बंदरे जहाज आणि जलमार्ग यांची ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? मनु भाकर. ऑडी कंपनी यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? नीरज चोपडा. नुकतंच हा विद्यार्थी मित्रांनो हा MPSCमध्ये प्रश्न आलेला होता. खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? सलमान खान. आणि तंबाखू नियंत्रण यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर आहे. तुम्ही ही माहिती नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जे चालू घडामोडीचे सत्र घेतो तिथे एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. टास्कचा प्रश्न तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. म्यानमारच्या लाकडी चुलीच्या प्रकल्पाला संयुक्त राष्ट्रांनी कोणते पहिलं मंजुरी प्रमाणपत्र दिलेले आहे? तर तुमच्यासाठी ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 कार्बन क्रेडिट. ऑप्शन क्रमांक 2 ऊर्जा परवाना. ऑप्शन क्रमांक 3 ग्रीन बोनस. आणि ऑप्शन क्रमांक 4 पर्यावरण परवा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार असावं. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे हे चालू घडामोडीचे सत्र घेत आहोत हे सत्र तुम्हाला कसं वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. या सत्राच्या सोबतच आपण विकली करंट अफेअर आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करत आहोत. तो पण सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि याचसोबत आपण आता आपल्या चॅनलवर टेस्ट सिरीज पण सुरू केलेली आहे. तर टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटत आहे? एक प्रॅक्टिस व्हावं म्हणून हे आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. कारण की परीक्षाभूमी हे टेस्ट सिरीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही खूप महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर या टेस्ट सिरीजला नक्की तुम्ही द्या आणि तुमचा स्कोर किती आला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन उपक्रम आणि चालू घडामोडीचे सत्र तुमच्या समोर डेली येणार आहेत. तर तुम्हाला हे सत्र कसे वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.